सुरुवातीचा पहिला चेंडू आणि अवंतरच्या स्वरूपात हा पहिला चेंडू जातोय. पहिला रन इकडे मात्र स्ट्रायकर्स 11 संघासाठी. आदित्य आणि प्रणित ही जोडी मैदानाच्या आत आली आहे. पुन्हा एकदा जर पाहिलं तर त्याच पद्धतीचा चेंडू कुठेतरी मात्र पायांवरती मारा करण्याचा प्रयत्न आनंद करतायत सुरुवातीला. आणि 4 षटकांचा सामना असणार आहे. 4 षटकांमध्ये जर पाहिलं तर फलंदाजांना जास्तीत जास्त धावा या मैदानावरती कराव्या लागणार आहेत. इकडे मात्र चांगला फ्लिक केलाय. चुकी झाली तिकडे. पाहिलं गेलं तर थोडीशी घाई करण्यासाठी बाबू तिकडे होते फिल्डर, त्यांच्याकडनं मात्र थोडीशी घाई करण्यात आली. तितक्यात मात्र बॉल कलेक्ट नाही झाला आणि तिकडे मात्र बॅट्समनने मात्र चपाळीने आपल्या चांगली रनिंग भेटून विकेट दाखवली. दोघांमध्ये कनेक्शन दाखवलं आणि त्याच प्रकारे इकडे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. एक चेंडू 4 धावा झाल्यात आता प्रकारे. पुन्हा एकदा जर पाहिलं तर पायांवरती मारा करण्याचा प्रयत्न. आतापर्यंत जर पाहिलं तर एकूण 4 चेंडू आनंदने केले तरी 4ही चेंडू जर पाहिले तर पायांवरती मारा करायचा प्रयत्न. लेग साईडच्या दिशेने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न कुठेतरी मात्र आनंद करतायत. UBC इव्हेंट्स या यूट्यूब वाहिनीवरती आपण ही टुर्नामेंट नक्कीच घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून देखील आपण या टुर्नामेंटचा आनंद घेऊ शकतो. UBC इव्हेंट्स या चॅनलवरती. आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं अगदी खूप खूप स्वागत आहे. एक चेंडू आणि धावा झाल्यात 5. पुढचा चेंडू यावेळेस जर पाहिलं तर फुल टॉस आणि पहिला षटकार इकडे मात्र आदित्य धनावडेच्या बॅटमधून येतोय. नक्कीच सुरुवात इकडे मात्र थोडीशी खराब होते डॉमिनेटर संघासाठी. कुठेतरी मात्र अवंतर धावा आणि त्यानंतर हा षटकार. यावेळेस जर पाहिलं तर कुठेतरी ऑफसाईडच्या दिशेने बॉल करण्याचा प्रयत्न. बॉल निघून जातोय कीपरच्या हातामध्ये. इकडे पाहिलं तर यावेळेस पंच शानू पुन्हा एकदा घोषित करतायत वाईट बॉल. धावा अवंतरच्या खूप दिल्या जात आहेत. एकूण 3 धावा अवंतरच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये आल्या. तिकडे पाहिलं तर यावेळेस कॅचची संधी, परंतु थेट जर पाहिलं तर नीरज यांच्या छातीवरती बॉल आदळतोय. त्यानंतर जर पाहिलं तर फलंदाज पळण्यासाठी गेले होते आणि तिकडे मात्र पहिला धक्का बसतोय. प्रणित चव्हाणला इकडे मात्र मैदान सोडावं लागतंय. एक डावकुरा चांगला फलंदाज इकडे मात्र एकही बॉल न खेळता माघारी परततोय. मोठी विकेट इकडे मात्र स्ट्रायकर्स 11 ची जाते. 4 चेंडू 12 धावा आणि इकडे पाहिलं तर विकेट जाते. एक डावकुरा फलंदाज गडी बाद होतोय तर दुसरा डावकुरा फलंदाज मैदानाच्या आत येतोय. मंदार अरुंडेकर नवीन फलंदाज मैदानाच्या आत. अजूनपर्यंत जर पाहिलं तर आदित्यनेच पहिले 4 बॉल फेस केलेत आनंदचे. पुढचा बॉल पुन्हा एकदा लोअर फुल टॉस आणि तेच समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा बॉल चाललाय सीमा रेषा पार. षटकार. 5 चेंडू 18 धावा झाल्यात. अशा प्रकारे धावफलकावरती पहिल्या षटकाचा हा शेवटचा चेंडू आता बाकी आहे आनंदचा. इकडे पाहिलं तर यावेळेस चांगला चेंडू होता. जेव्हा जेव्हा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू केला तेव्हा मात्र बॉल चांगला पडला आणि जेव्हा मात्र पायांवरती मारा करण्यात गेले तेव्हा मात्र फुलटॉस चेंडू पडला आणि त्या फुलटॉस चेंडूला आदित्यने चांगलं उत्तर दिलं. 2 षटकार आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळालेत आणि पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण जर पाहिलं तर संपूर्ण 6 चेंडू आदित्यने स्वतः खेळले आणि 6 चेंडू धावा झाल्यात 19. एक गडी बाद. स्ट्रायकर संघ ही मॅच नक्कीच खेळत असतील आणि स्ट्रायकर संघाचे रोहन जाधव नक्कीच या मॅचचा आनंद यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घेत असतील, कारण की त्यांचा संघ आहे, त्यांचा जोडीचा हा संघ आहे आणि या संघासाठी रोहन जाधवने खूप चांगलं कार्य नेहमीच करत असतात. आज देखील यूट्यूबच्या माध्यमातून रोहन जाधव या मॅचचा आनंद घेत असतील, खुश असतील पहिली ओव्हर बघून. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा झाल्यात 19. नवीन गोलंदाज नीरज येतोय गोलंदाजी मार्कवरती. पाहिले तर यावेळेस पहिला चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने मात्र हाताळलाय नीरजने. स्ट्राईक चेंज होतोय. प्रथमताच इकडे पाहिलं तर 7 चेंडूवरती आदित्य नॉन स्ट्रायकर एंडला येतोय. नवीन बॅट्समन मंदार स्ट्राईक एंडवरती. पाहिलं तर यावेळेस चेंडू आतमध्ये आणलाय. तिचं ही ओव्हर चांगली करणं फार गरजेचं आहे डॉमिनेटर संघाला पुन्हा एकदा मॅचमध्ये येण्यासाठी. पहिलीच ओव्हर आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 19 धावा खर्च झाल्या आणि त्यानंतर आता मात्र नीरजला गोलंदाजी मार्कावर आणलाय. पुन्हा एकदा जर पाहिलं तर कीपरच्या हातामध्ये चेंडू जातोय.
वाईड चेंडू इकडे मात्र पंच घोषित करतायत. सुरुवातीला असं वाटलं की बॉल कुठेतरी मात्र डॉट बॉल होतोय, परंतु मात्र पंचांनी वेळ घेतला, जाच परतली आणि त्यानंतर जर पाहिलं तर वाईड घोषित केला आणि धावफलक पुढे जाईल 1 ने. पुन्हा एकदा जर पाहिलं तर यावेळेस क्विक स्टंपिंग आपल्याला पाहायला मिळते बिपिन परब यष्ट्यांच्या मागे आणि पंचांचा निर्णय देखील इकडे मात्र आपल्याला आलाय. विकेट नंबर 2 इकडे मात्र माघारी परत द्या. मंदार अरुंडेकर कोणताही रन न करता इकडे मात्र पुन्हा एकदा माघारी परत आहेत. नवीन बॅट्समन, आपल्या भांडूपची ओळख, आपल्या भांडूपचा स्टार VK अर्थातच विकास कांबळे उर्फ छकुला मैदानाच्या आत येतोय. धावा झाल्यात 21, 3 चेंडू 21 धावा झाल्यात. सुरुवाती जर पाहिलं तर सुरुवातीला रन आले, त्यानंतर नीरजने जेव्हा जेव्हा गोलंदाजी केली 3 चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने मात्र हाताळले. त्यात जर पाहिलं तर 1 अवांतर धाव. इकडे पाहिलं तर चेंडू हवेत आहे, अनुराग विश्वेकर बॉलच्या खाली येत आहेत आणि इकडे मात्र जेल पकडली जाते आहे. विकास कांबळेला मैदान सोडावे लागतंय मित्रांनो. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न आणि विकास कांबळे मैदानाच्या बाहेर. नाराज असतील स्वतःपासून, कारण की संघाच्या एकोपाठोपाठ एक विकेट इकडे मात्र जात आहे. 3 धक्के बसलेत आता स्ट्रायकर्स 11 संघाला. धावफलक 21, 4 चेंडू 21 धावा झालेत. 21. नवीन फलंदाज तेजस मैदानाच्या आत येत आहेत. विकास कुठेतरी मात्र मोठा फटका खेळण्यासाठी गेले, त्यानंतर त्यांची मित्र विकेट इकडे मात्र मिळाली आहे. नीरज यांनी अर्थातच आपल्या संघाला कमबॅक करून दिला आहे, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये रन झाले 19 आणि त्यानंतर जर पाहिलं तर आता 4 चेंडू दुसऱ्या ओव्हरचे झाले, त्यांनी रन थांबले आहेत कुठेतरी. 21 धावा झाल्या. तिकडे लेग साईडच्या दिशेने फ्लिक केला. फिल्डर होते तिकडे, पण फिल्डरच्या थोडासा अगदी बॉल मागून गेला. 22 धावा झाल्यात आता धावफलकावरती. अतिशय चांगली गोलंदाजी इकडे आपल्याला नीरज प्रभावित करतायत. कुठेतरी मात्र राजन पांडे देखील मैदानाच्या आत आले आहेत. ते देखील थोडीशी मात्र बॉलिंग बघतायत की कशा प्रकारे आपण देखील आपल्या संघासाठी बॉलिंग केली पाहिजे. आता धावा झाल्यात 22, 22. आदित्य दादावडे पुन्हा एकदा मॅन इन फॉर्म स्ट्राईकला आलेत. पाच चेंडू आणि धावा झाल्यात 22. पहिले तर यावेळेस उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू टिकून चालला. वाईट बॉल पुन्हा एकदा पंच घोषित करतायत. आतापर्यंत जर पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रभावित केलंय नीरजने. चांगली लाईन अँड लेनचा वापर करून कुठेतरी अगदी सुरेख गोलंदाजी नीरजने केली आहे. शेवटचा बॉल टाकण्यासाठी आता मात्र पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागेल. 23 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जर पाहिलं तर ज्या पद्धतीने मात्र विकास कांबळेची कॅच त्या रिजनमध्ये गेली होती, तिकडेच मात्र अनुराग विश्वेकरच्या डोक्यावरून बॉल निघून गेला. 1 रन कंप्लीट होतोय, परंतु 2 ओव्हर आणि 2 ओव्हर संपल्यात आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर 24, 24, 3 गडी बाद आणि अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला इकडे नीरजकडनं पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा झाल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये जर पाहिलं तर 5 धावांपैकी 2 अवांतर धावा तिकडे मात्र आल्या. चला जास्त वेळ घेऊ नका डॉमिनेटर्स टीम.
नवीन गोलंदाज प्रथमेश विचारे गोलंदाजी मार्गवरती आपल्याला दिसत आहेत. पहिला चेंडू कुठेतरी मात्र लेग ब्रेक करण्यासाठी नो बॉल इकडे मात्र पंचांनी घोषित केला. आपण तर धावा नक्कीच दुसऱ्या ओव्हरमध्ये ज्या फार कमी आल्या आणि आता मात्र तिसरी ओव्हर इकडे मात्र कुठेतरी कर्णधार गेलेत प्रथमेश विचारे यांच्याकडे. प्रयत्न असणार आहे की कुठेतरी मात्र ही पार्टनरशिप देखील तोडावी लागणार, कारण की आदित्य धनावडे मानेन फॉर्म ज्यांनी 2 षटकार पहिल्या ओव्हरमध्ये ठोकले त्यांनी मात्र ते अजून देखील क्रीजवरती आहेत, उपस्थित आहेत आणि संघाची धावसंख्या पुढे नेण्यासाठी प्रयत्न नक्कीच करणार आहेत. त्यांच्यासोबत नवीन बॅट्समन तेजस मैदानाच्या आत आले आहेत. इकडे पाहिले तर यावेळेस लेग साईडच्या दिशेने फ्लिक केलाय. राहुल शिंदे यांचा अगदी चांगला प्रयत्न होता, परंतु बॉल निघून जातोय चौकाराकडे. चौकार येतोय. धावा आता मात्र पुढे जात आहेत. 29 धावा झाल्या धपलकावरती 29. पुढचा चेंडू अगदी स्ट्रेट डाव खेळला. इकडे बॉल एकदम मैदानाच्या समोर मारलाय. षटकार इकडे मात्र पुन्हा एकदा येतोय. क्या बात आहे. विकेट गेल्यानंतर कुठेतरी मात्र तेजस मैदानावरती आले, थोडी संयम दाखवलं दुसऱ्या ओव्हरमध्ये आणि आता मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये त्यांना माहिती आहे की आपल्याला मात्र प्रयत्न करावे लागणार आहेत. बॅक टू बॅक बाउंड्रीज इकडे मात्र स्ट्रायकर्स 11 संघासाठी येताना आपल्याला दिसत आहेत. धावफलक पुढे जात आहे. 35 धावा झाल्या धावफलकावरती. पहिल्याच 2 चेंडूवरती इकडे मात्र 11 धावा या ओव्हरमध्ये खर्च झाल्यात. पहिले तर पुन्हा एकदा चुकी होते, यावेळेस पुन्हा एकदा नो बॉल करण्यात आलाय. धावा अशा प्रकारे मात्र थांबत नाही आहेत या ओव्हरमध्ये. कुठेतरी ज्याप्रमाणे रोख लावली होती नीरजने त्या प्रकारे आता मात्र या स्पीडने धावा आल्या आहेत 2 बॉलवरती. 12 धावा या 2 बॉलवरती इकडे मात्र खर्च झाल्यात. बघूया पुन्हा एकदा प्रथमेश टू तेजस. यावेळेस चेंडू चांगला होता, ती थोडासा मात्र खाली राहिला आणि त्यानंतर जर पाहिलं तर लेग साईडच्या दिशेने तेजसने खेळून काढला. 1 रन मिळतोय. पुढचा चेंडू यावेळेस पॉवरफुल स्ट्रोक, रनआउटची संधी आणि तिकडे जर डायरेक्ट हिट लागला असता तर मात्र कुठेतरी चला खेळाडूंना विनंती, आपण अंपायरची वाद घालायचा नाहीये. चला जो काही निर्णय असेल तो अंपायर आपल्याला कळवतील मित्रांनो. चला चांगला थ्रो आपल्याला पाहिजे याला नक्कीच. त्यांचा डिसिजन नॉट आउट आणि धावफलक पुन्हा एकदा पुढे जाते. पुढचा चेंडू यावेळेस लेग साईडच्या दिशेने खेळलाय. 1 रन अगदी चांगल्या पद्धतीने इकडे मात्र कंप्लीट होतोय. या ओव्हर्समध्ये कुठेतरी मात्र जास्त रन खर्च झालेत. आता रन झालेत 39, 39. 5 चेंडू 39 धावा झाल्यात. म्हणजे या ओव्हरचा शेवटचा चेंडू बाकी आहे. आदित्य धनावडे स्ट्राईकवरती आहेत. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतील आदित्य.
पहिले तर पुन्हा एकदा खेळलाय फटका, रनआउटची संधी, परंतु इकडे जर पाहिलं तर एक रन कंप्लीट होतोय आणि या ओव्हरमध्ये अशा प्रकारे रन्स आले आहेत 16 एकूण रन झाले 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40. नवीन गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केले गेले रोनक पटियाना यांना. चला 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा एकूण झाल्यात. गोलंदाजी मार्कवरती रोनक पटियाना पहिला बॉल करण्यासाठी तयार आहेत. पहिलाच बॉल आणि अगदी चांगल्या पद्धतीने इकडे मात्र पहिला बॉल केलाय. गरज आहे ती मात्र कुठेतरी या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करण्याची. या प्रकारे मात्र नीरजने गोलंदाजी केली त्याच प्रकारच्या गोलंदाजीची आता मात्र गरज आहे. आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर 2-2 बाउंड्रीज इकडे मात्र तेजस आणि आदित्य धनावडेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. बघूया या शेवटच्या ओव्हरमध्ये कशा प्रकारची फलंदाजी दोघांकडून आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 5 चेंडू आता बाकी आहेत. रन झालेत 41-41. पाहिलं तर यावेळेस बरोबर ब्लॉक होलमध्ये चेंडू रोनक पटियाना याच्याकडे आपला पाहायला मिळतोय. अतिशय वेगाने इकडे मात्र गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. की टर्फ क्रिकेटमध्ये जर आपल्याला वेग असला, वेग आपल्याला प्रत्येक वेळी कामी नाहीत. वेगासोबत आपल्याला जर पाहिलं तर अचूक नियंत्रण, अचूक टप्पा सगळं पाहिजे असतं. आणि इकडे पाहिलं तर यावेळेस पुन्हा एकदा 1 रन कंप्लीट होतोय. चला 3 चेंडू धावा झाल्यात 42-42. इकडे पाहिलं तर यावेळेस ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न अगदी समोर टाकलाय आणि बॉल चाललाय सीमा पार. षटकार येतोय. थोडासा मात्र यावेळेस कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न आणि बरोबर बॅट्समनच्या अगदी झोन मध्ये टाकला. सुंदर फटका तिकडे आदित्य धनवडेचा. पहिले तर यावेळेस वाईट चेंडू. कीच षटकारानंतर कुठेतरी प्रेशर बिल्ड झालाय गोलंदाजावरती. पहिले 3 चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने मात्र हाताळले, त्यावरती फक्त 2 रन्स खर्च आल्या. मागच्या चेंडूवरती षटकार, या चेंडूवरती वाईट बॉल. पुन्हा एकदा जर पाहिलं तर चांगला चेंडू, 1 धाव कंप्लीट होत्या. आणि रन्स अशा प्रकारे आता मात्र झालेत 50 धावा इकडे मात्र स्ट्रायकर्स 11च्या कंप्लीट झाल्यात. शेवटचा चेंडू तेजस स्ट्राईक वरती. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा करावा लागणार आहे शेवटचा चेंडू. वाईड आणि वाईड +1 अशा एकूण 2 धावा आता मात्र इकडे खर्च झालेत. शेवटचा बॉल पुन्हा एकदा करावा लागणार आहे. फुलटॉस चेंडू आहे आणि फुलटॉस चेंडूवरती इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. आणि अशा प्रकारे एकूण रन्स आता मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर होत आहेत 56-56. जिंकण्यासाठी 57 धावांचं टार्गेट आहे डॉमिनेटर संघासमोर.
चला यानंतरच्या सामन्याचा टॉस सोडण्याकरिता विनंती असेल दोन्ही संघांनी आपण यायचं आहे. वीर संभाजी आणि मोरिया 11 दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे पुढच्या मॅचच्या टॉससाठी. दोन्ही संघांचे कॅप्टन प्लीज आपण स्टेज जवळ यायचं आहे. वीर संभाजी आणि मोरिया 11. चला लवकरात लवकर दुसऱ्या मॅचच्या टॉससाठी यायचं आहे. दोन्ही संघांचे कर्णधार लवकरात लवकर आपण प्लीज कॅप्टन पाठवा. वीर संभाजी आणि मोरिया 11 दोन्ही संघांचे कर्णधार प्लीज लवकरात लवकर या टॉससाठी. चला मॅच चालू करायची आहे. स्ट्रायकर्स 11 लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला अंपायर्स आपण खेळाडूंना कळवायचं लवकरात लवकर मॅच चालू करा प्लीज. पुढचा मॅचचा टॉस जर इकडे पाहिलं तर वीर संभाजी संघ टॉस जिंकलेला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोरिया 11 आपली बॅटिंग असणारी आपण नोंद घ्यायची आहे आणि या सामन्यानंतर आपल्याला त्वरित मात्र सामन्याला सुरुवात करायची याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. फलंदाजी मार्कवरती राहुल शिंदे त्यांच्यासोबत बिपिन परब, गोलंदाजी मार्कवरती राजन पांडे इकडे मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसत आहेत. पहिला चेंडू लोवर फुल टॉस आणि इकडे पाहिलं तर झेल पकडला जातोय. मोठा मासा इकडे आपल्या जाळ्यात फसवलाय. बिग विकेट. राहुल शिंदेला इकडे मात्र माघारी जावं लागतंय. पहिला धक्का बसतोय डॉमिनेटर संघाला. तसंच जर पाहिलं तर टुर्नामेंटमध्ये आपण उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक आणि त्याचसोबत जर पाहिलं तर मालिकावीरला इकडे स्पोर्टीज द कम्प्लीट स्पोर्ट्स यांच्याकडनं आपल्याला नक्कीच टी शर्ट इकडे मात्र दिले गेले आहेत. त्याचसोबत जर पाहिलं तर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरला भांडूप टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून नक्कीच कॅप देखील देण्यात येतील. टी शर्ट आणि कॅप बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॅट्समन यांच्यासाठी. त्याचप्रकारे जर पाहिलं तर पहिला सामना मैदानाच्या आत सुरू आहे आणि दुसऱ्या इनिंगचा अगदी पहिल्याच बॉलवरती विकेट. राजन यांचा दुसरा चेंडू देखील थोडासा मात्र खाली राहिलाय आणि तिकडे पाहिलं तर एक रन कंप्लीट होत आहे.
बिपिन परब नक्कीच कुठेतरी मात्र थोडीशी पायाला इंजरी आहे, परंतु मात्र प्रयत्न करतायत रन कंप्लीट करण्याचा. दुसऱ्या चेंडूवरती ही पहिली धाव आली आहे स्ट्रायकर्स 11साठी, माफ करा डॉमिनेटर संघासाठी. हीच स्ट्रायकर संघाने पहिल्या इनिंगमध्ये चांगली फलंदाजी करून 56 धावा केल्या आणि त्यानंतर जर पाहिलं तर 57 धावांचा पाठलाग इकडे मात्र करायचा आहे डॉमिनेटर संघाला. दुसऱ्या बॉलवरती एक धाव आली आहे. इकडे पाहिलं तर यावेळेस मोठा फटका आणि पुन्हा एकदा सिंगल रन कंप्लीट होतोय. अगदी सुरुवात इकडे मी म्हणेन डॉमिनेटर संघाची थोडी मात्र खराब, कारण की राहुल शिंदेसारखा मोठा बॅट्समन इकडे मात्र पहिल्या बॉलवरती माघारी परतला. कुठेतरी मात्र फसवला राजनने, थोडासा मात्र कमी गतीने बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि तिकडे जर पाहिलं तर बॅट आणि बॉलमध्ये चांगला संपर्क घडला नाही आणि त्यानंतर फिल्डरची चांगली कॅच देखील आपल्याला पाहायला मिळाली. थोडीफार दुखापत झाली, परंतु राहुल शिंदेच्या बॅट्समनसारखी विकेट इकडे मात्र मिळाली आहे. हा चेंडू जर पाहिला तर वाईड यॉर्कर राजनकडनं. नक्कीच राजनकडे वेग आहे, राजनकडे नियंत्रण आहे, राजनकडे लाईन आहे, राजनकडे व्हेरिएशन आहेत आणि त्याच पद्धतीने इकडे मात्र राजन पांडे अगदी चांगली गोलंदाजी इकडे मात्र पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला करताना दिसतोय. बिपिन परत स्ट्राईक करते आहेत. इकडे पाहिलं तर यावेळेस बघा खेळाडूंना माहिती आहे की पायांवरती मारा करणं फार गरजेचं आहे. कुठेतरी मात्र थोडेसे इंजर्ड आहेत, परंतु त्यांच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. आणि 4 चेंडू झालेत, धावा झाल्यात फक्त आणि फक्त 3. पुन्हा एकदा जर पाहिलं तर लेग साईडच्या दिशेने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा वाईड बॉल. 4 चेंडू 4 धावा झाल्यात. इट्स राजन पांडे, त्यासोबत जर पाहिलं गेलं तर अनिकेत जाधव यांच्यासारखे चांगले गोलंदाज या संघाकडे आहेत आणि धावा इकडे मात्र डॉमिनेटर संघाला करायच्या त्या म्हणजे 57. आणि पहिल्याच बॉलवरती राहुल शिंदे माघारी परतले. त्यानंतर जर पाहिलं तर सिद्धेश आणि त्यांच्यासोबत बिपिन परब मैदानाच्या आत आहेत. 4 चेंडू 4 धावा. पुढचा बॉल इकडे मात्र राजन पांडेचा अगदी मैदानाच्या समोरच्या बाजूने खेळलाय. कुणीतरी मात्र पायाला दुखापत असल्या कारणाने एक रन देखील करणं थोडंसं मात्र कठीण आहे, परंतु मोठे फटके खेळायचा जास्तीत जास्त प्रयत्न इकडे मात्र बिपिन परब करतील. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा आता मात्र शिल्लक आहे. इकडे पाहिलं तर यावेळेस तुम्हाला म्हटलं होतं एक रन काढणं थोडंसं कठीण आहे, परंतु मोठे फटका खेळण्यासाठी इकडे मात्र ओळखले जातात बिपिन परब आणि पहिला षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारे पहिल्या षटक इकडे मात्र अगदी शेवटच्या बॉलवरती चांगलं संपवत आहेत बिपिन परब. पहिल्याच बॉलवरती विकेट गेल्यानंतर आता मात्र संघाची धावसंख्या 1 गडी बाद 10 वरती जाऊन पोहोचली आहे. ऑफसाईडच्या दिशेने कुठेतरी मात्र फटका खेळला आणि त्यानंतर जर पाहिलं तर फिल्डरच्या डोक्यावरून देखील होता. षटकार इकडे मात्र बिपिन परबचा अगदी चांगल्या अंदाजामध्ये. आणि त्यानंतर जर पाहिलं तर आता जिंकण्यासाठी एकूण 47 धावा 18 चेंडूंवरती करायचे आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये आता कुठेतरी मात्र 15 रन्स येणं गरजेचं आहे. 15च्या सरासरीने मात्र रन्स करावे लागणार आहेत दोन्ही फलंदाजांना. रन झालेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10. पुढची मॅच मोरिया 11 विरुद्ध वीर संभाजी संघ नाणेफेकीचा गोल जिंकले आहेत. त्यांनी पहिली फिल्डिंग निवडली आहे. अजून एक गोलंदाज, एक युवा गोलंदाज इकडे मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसतोय देवा, ज्यांच्याकडे अतिशय चांगला वेग आहे. पहिलाच बॉल जर पाहिला तर अगदी वेगाने टाकण्याचा प्रयत्न पंच घोषित करतील. वाईड बॉल. आपल्या वेगाचा वापर इकडे देवा कशा प्रकारे या मॅचमध्ये करण्याचा प्रयत्न करतील, कारण की राजनकडे जर पाहिलं तर लेंथ जशी आहे तशी मात्र देवाकडे नाही आहे आणि इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा जर पाहिलं तर चुकी झाली आहे. परंतु कीपर देखील प्रयत्न चांगले करतायत. अतिशय वेगाने टाकलेला बॉल अगदी सहजपणे पकडण्याचा प्रयत्न तिकडे विकास कांबळे छकुला यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. धावा आता या 2 अवांतर धावांनी पुढे जाईल. 12 धावा होत आहेत धाव फलकावरती. इकडे पाहिलं तर हा बॉल अतिशय वेगाने आणि नक्कीच चांगला थोडासा. बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क घडला नाहीये, कारण की जितक्या वेगाने बॉल गेला तिकडे मात्र फलंदाजाला बीट करण्यात आलं.
एक चेंडू धावा झाल्यात 12. त्यावेळेस जर पाहिलं तर लेग साईडच्या दिशेने पायांवरती मारा करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जर पाहिलं तर हा तिसरा वाईड. तेरा रन झालेत आता धावफलकावरती. या ओव्हरमध्ये मला असं वाटतं की कमीत कमी 10-12 रन्स येणं फार गरजेचं आहे डॉमिनेटर संघासाठी. कुठेतरी मॅच बिल्ड ज्या प्रकारे मात्र करायची आहे, परंतु या ओव्हर्समध्ये रन्स आणि विकेट वाचून देखील थोडंसं मात्र खेळावं लागणार आहे. पाहिलं तर यावेळेस जोरदार प्रहार. प्रणित चव्हाण मैदानाच्या अगदी समोरच्या बाजूने उभे आहेत आणि हा झेल मात्र पकडतायत. विकेट नंबर 2 आता मात्र माघारी परत द्या. दुसरा विकेट इकडे मात्र माघारी परततोय डॉमिनेटर संघाचा आणि अगदी 13 रन्सवरती हा दुसरा विकेट माघारी परतलाय. आपण जर पाहिलं तर सुरुवातीला स्ट्रायकर्स 11 संघाचे देखील विकेट गेले होते, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये रन्स कुठेतरी मात्र 19 धावा खर्च झाल्या आणि त्यानंतर जर पाहिलं तर लगातार 3 विकेट गेल्या आणि तेजस आणि त्यांच्यासोबत जर पाहिलं तर आदित्य धनावडे यांनी अगदी चांगल्या पद्धतीने मात्र फलंदाजी करून आपल्या संघासाठी एवढा मोठा स्कोर उभा केला. आणि त्यानंतर जर पाहिलं तर आता फिल्डिंगमध्ये प्रणित चव्हाण एक चांगली झेल आपल्याला पाहायला मिळाली बाउंड्री लाईनकडे. नवीन फलंदाज रौनक मैदानाच्या आत येत आहेत, जिने मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी 15 धावा खर्च केल्या. पाहिलं तर पुन्हा एकदा वेगाने टाकण्याचा प्रयत्न पंच घोषित करतायत. नो बॉल. दोन चेंडू आणि 14 धावा झाल्या धावफलकावरती. एकदा जर पाहिलं तर इकडे 3 चेंडू आणि धावा झाल्यात आता 15. दोन्ही टीममध्ये जर पाहिलं तर पायांवरती दुखापत झाली आहे. बॅटिंग करणारे बिपिन परब, फिल्डिंगमध्ये जर पाहिलं तर निखिल शेर्लेकर इकडे आपल्याला पाहायला नक्कीच त्यांची एक मोठी पट्टा लावून आपल्याला फिल्डिंग करताना दिसत आहेत. अतिशय चांगले एफर्ट्स आपल्या टीमसाठी नेहमी दोन्ही खेळाडू देत असतात. पहिले तर पुढचा चेंडू देवा यांचा बिपिन परबसाठी लोअर फुलटॉस. मंदारच्या हातामध्ये चेंडू येता येता इकडे मात्र राहिलाय. चार चेंडू आणि धावा झाल्यात 16. रौनक स्ट्राईकवरती. पुन्हा एकदा जर पाहिलं तर वेगाने इकडे मात्र वाईड बॉल केला. या पुन्हा एकदा हा बॉल करावा लागणार आहे. 4 चेंडू आता धावा झाल्यात 17. पुढचा बॉल लोअर फुल टॉस आणि तिकडे पाहिलं तर बॉल आणि बॅटमध्ये चांगला संपर्क घडला. त्यानंतर जर पाहिलं तर नेटला बॉल आदळतो आणि झेल पकडला जातो. रौनक पटेलला देखील मैदान सोडावं लागतं आहे. एकानंतर एक विकेट आता मात्र माघारी परततोय डॉमिनेटर संघाचा. पाच चेंडू धावा झाल्यात 17. नवीन फलंदाज अनिकेत मैदानाच्या आत येतोय.
नवीन फलंदाज अनिकेत येत आहेत मैदानाच्या आत. संघाला आता मात्र चांगल्या बॅटिंगची गरज आहे आणि 17 धावा फक्त झाल्या आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर 40 धावा आणखीन हव्या जिंकण्यासाठी. इकडे मात्र पाहिलं तर पहिलाच चेंडू डाव्या इष्टीच्या आणि अनिकेतच्या थोडंसं मात्र बाजूनी जातोय. 18 धावा झाल्यात आता धावफलकावरती. चला शेवटचा बॉल मात्र पुन्हा एकदा पहिलं तर पुन्हा एकदा वाईट बॉल करण्याचा. इस वाईट बॉल आहे. लगातार 2 वाईट बॉल इकडे मात्र करण्यात आले आहेत. जरी वाईट बॉल केले असतील तरी मात्र या ओव्हरमध्ये देवाने विकेट घेतले आहेत आणि एकही मोठा फटका अजूनपर्यंत खेळण्यासाठी प्रयत्न करू दिला नाही आहे. प्रयत्न नक्कीच केले आहेत फलंदाजांनी आणि प्रयत्न केल्यानंतर देखील तिकडे मात्र देवाला विकेट भेटल्या 2. सिद्धेश आणि त्यांच्यासोबत जर पाहिलं तर रोनक यांची विकेट त्यांना या ओव्हरमध्ये मिळाली आहे. शेवटचा बॉल मात्र पुन्हा एकदा त्यांना करावा लागणार आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. अनिकेत स्ट्राईकवरती. पहिलं तर पुन्हा एकदा जर पाहिलं तर चांगला चेंडू अगदी ओव्हर आपली चांगल्या पद्धतीने मात्र इकडे संपवत आहेत. 10 धावा खर्च केल्या. त्यामध्ये जर पाहिलं तर 2 विकेट इकडे मात्र देवाने मिळवल्या आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 20 जिंकण्यासाठी. आता 12 चेंडू आणि 37 धावांची गरज. इकडून जर पाहिलं तर आता जिंकण्यासाठी 6 षटकारांची गरज डॉमिनेटर संघाला. ओके, असा कोणता फलंदाज डॉमिनेटर संघाचा इकडे मात्र आपल्या सगळ्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करेल, कारण की आता 6 षटकारांची एकूण गरज आहे डॉमिनेटर संघाला. चला इकडे मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसत आहेत निखिल शेरलेकर आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे आणि कितला माघारी पाठवलाय. चला नवीन फलंदाज आनंद सातोसे. 11 चेंडू आता 37 धावांची गरज. पहिलं तर पुन्हा एकदा वाईट बॉल. चांगला चेंडू. नक्कीच टप्पा पडल्यानंतर अतिशय चांगल्या वळण घेतलाय चेंडूने. निखिल शेंडेकर नक्कीच जेव्हा संघाला गरज आहे तेव्हा मात्र आपण पाहतो त्यांच्या पायामध्ये पट्टा आहे, परंतु मात्र बॉलिंग करण्यासाठी अजूनही गोलंदाजी मार्कवरती आहेत. फलंदाजी करण्यासाठी जरी नाही आली तरी मात्र गोलंदाजी करण्यासाठी ज्यांच्यामध्ये क्षमता आहे तोच निखिल शेंडेकर इकडे मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. आणि इकडे पहिला तर यावेळेस आनंद सातोसे बॅकफुटला जाऊन पंच केला. षटकार येतोय. आणि या ओव्हरमध्ये एकूण जर पाहिलं तर 3 बॉलवरती 8 रन्स खर्च झालेत आणि एकूण जिंकण्यासाठी आता 9 चेंडू आणि 29 माफ करा 29 धावांची गरज आहे. 29 रन स्टील रिक्वायर्ड फ्रॉम 9 बॉल्स. बघूया आनंद सातोसे हे काम करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करतायत. वेगाने टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. आणखीन एक वाईट बॉल. पहिले तर यावेळेस झेल सुटलाय. पाठची कट लागली आणि त्यानंतर जर पाहिलं तर किपरच्या हातामध्ये चेंडू जरी गेला असेल तरी मात्र एक चेंडू हातामध्ये नीट कॅरी झाला नाही आहे. विकेटचा चान्स होता परंतु मात्र विकेट मिळाली नाही आहे. 4 चेंडू
2 चेंडू बाकी आहेत. यानंतर निखिल शेल्लेकर यांच्या ओव्हरमध्ये यावेळी जर पाहिलं तर विकेट. आनंद सातवरसे नक्कीच एक षटकार मारला, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर चांगले कमबॅक इकडे मात्र निखिल शेल्लेकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एका पाठोपाठ एक विकेट जरी गेला तर आता कुठेतरी बॅकफुटला आले आहेत. या ओव्हरचा शेवटचा बॉल आता बाकी आहे. नीरज नवीन बॅट्समन मैदानाच्या आत आले आहेत. पहिले तर शेवटच्या बॉलवरती चला मॅच चालू करायची लवकरात लवकर. चला मॅच लवकरात लवकर चालू करायची आहे. चला मॅच लवकरात लवकर सुरू करायची. पहिली होती म्हणून जाऊन दे, पण नेक्स्ट मॅचला 20 मिनिटाचा टायमिंगच्या नंतर सांगा. अर्धा तासात मॅच क्लिअर करायची. नीरज आउट झाला. शेवटचे ओव्हर करण्यासाठी अनिकेत जाधव आले आहेत. आणि आता जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 28 धावांची गरज आहे 5 चेंडूंवरती. इकडे पाहिलं तर यावेळेस पहिला षटकार येतोय. आणखीन 4 षटकारांची गरज आहे डॉमिनेटर संघाला. बिपिन परब स्ट्राईक वरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत जाधव आहेत. थोडं मात्र हातस्मित त्यांच्या. इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार येतोय. थोडासा मात्र यानंतर प्रेशर मध्ये असेल गोलंदाज, कारण की 3 बॉल वरती आणखीन जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 16 धावांची गरज आहे. 2 षटकार 1 चौकार मारून अजूनही मॅच जिंकली जाऊ शकते. बघूया बिपिन परब यांच्यामध्ये ती क्षमता. आणि तुम्हाला सांगतो शेवटच्या बॉलवरती का तो प्रयत्न केला की बिपिन परबचा विकेट इकडे मात्र घेण्याचा प्रयत्न केला. चला जास्त वेळ घेऊ नका स्ट्रायकर संघ, आपल्याला विनंती आहे. 3 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. जर 3 बॉल वरती 16 रन केले तर सुयोग दुरी यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल बिपिन परब यांना. बघूया 3 चेंडू आणि 16 धावा. क्या बात आहे. पहिलीच मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला रंगत पाहायला मिळते. बिपिन परब मध्ये क्षमता आहे मित्रांनो. अनिकेत जाधव यानंतर थोडेसे मात्र प्रेशर मध्ये असतील. बघूया पुढचा बॉल फार इम्पॉर्टंट आहे, महत्वपूर्ण बॉल आहे. इकडे पाहिलं तर यावेळेस चांगला चेंडू. अनिकेत जाधव कमबॅक करतायत. 2 चेंडू आता 16 धावांची गरज. कुठेतरी मात्र चांगले प्रयत्न बिपिन परबने नक्कीच केले आहेत. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय.
पहिल्यापासून मारली पाहिजे. पुन्हा एकदा जर पाहिलं तर षटकार येतोय आणि फक्त 10 धावांनी हा सामना अर्धा बिपिन परब यांनी नक्कीच